Good morning, students. Today we are going to start the remaining part of the lesson and encounter of a special kind. आज आपल्याला उरलेला पाठ बघायचा आहे. त्याच लेसनमधला एक अनोखी चकमक, एक विलक्षण चकमक. आपला जो पाठ आहे तो इथपर्यंत आलेला आहे. इथून आपल्याला स्टार्ट करायचा आहे. माय अटेन्शनपासून हेजिटंट बाईट्सपर्यंत इथंपर्यंत आपण घेतलेला आहे. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट विथ माय अटेन्शन. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. त्यानंतर माझं सगळं लक्ष जे होतं ते त्या वानराच्या पेलाकडे होतं. त्याची प्रकृती कधी एकदा सुधारते आणि त्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी याकडं माझं सर्व लक्ष लागलं होतं. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. रिवायवल म्हणजे इथं प्रकृतीमध्ये सुधारणा होणे या अर्थानं माझं संपूर्ण लक्ष त्याकडे होतं, त्या पिलाकडे होतं. त्याची प्रकृती कधी एकदा चांगली होते याकडं माझं लक्ष होतं. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. हिअर वर्ड अनकॅनी. अनकॅनी यू हॅव टू गेस द मिनिंग ऑफ अनकॅनी फिलिंग. आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. त्यानंतर त्याच वेळेस आपल्यावरती कोणीतरी लक्ष ठेवून आहे अशी एक विचित्र जाणीव मला झाली. त्याला अनकॅनी फिलिंग म्हटले. अनकॅनी म्हणजे विचित्र. अनकॅनी फिलिंग विचित्र जाणीव. आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड म्हणजे आपल्यावरती कोणीतरी लक्ष देऊन आहे अशी एक विचित्र जाणीव मला झाली. त्यानंतर आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुकड अप. लगेच मी काय केलं की अशी विचित्र जाणीव झाल्यानंतर मी त्या खुराड्यापासून थोडंसं मागे वळलो आणि मी वर बघितलं तर त्याच वेळेस मला जाणवलं देअर सॅट द मदर लंगूर ऑन आर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. बघा, त्यानंतर जेव्हा मी खुराड्यापासून मागे वळलो आणि मी जेव्हा वर बघितलं तेव्हा त्या पिलाची आई, त्या वानराच्या पिलाची आई आमच्या स्वयंपाकघराच्या छतावरती बसून माझी प्रत्येक हालचाल अगदी निरखून बघत होती. हे मला जाणवलं, हे मी बघितलं. त्या पिलाची आई जी आहे ती पिलाची आई आमच्या किचनच्या छतावरती बसलेली आहे, स्वयंपाकघराच्या छतावरती बसलेली आहे आणि मी जे काय करतो आहे माझी प्रत्येक हालचाल त्या अगदी निरखून बघत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वायटली. त्या अगदी शांतपणे त्या ठिकाणी ती बसलेली आहे, बसून आहे. ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड. बघा, जणू काही आपलं पिलू जे आहे ते पिलू सुरक्षित आहे याची खात्री पटल्यामुळं ती अगदी शांत बसून त्या ठिकाणी होती आणि मी जे काय करतो त्या पिलासोबत ते अगदी शांतपणे ती बघून राहिली होती. ॲट द सेम टाईम मीनवाईल द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटिल लाऊडर. दरम्यानच्या काळात त्यानंतर थोड्याच वेळामध्ये द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. त्याच पिलाला आपल्या आईचा तिथं असण्याची थोडी चाहूल लागली आणि त्यामुळं ही स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटिल लाऊडर. ते पिलू जे आहे ते पिलू मोठ्यानं हमसून रडू लागलं आईची चाहूल लागताच. बघा, दरम्यानच्या काळामध्ये काय झालं, द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. त्या पिलाला आपल्या आई तिथं असण्याची जाणीव झाली. अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटिल लाऊडर आणि त्यानंतर ते अगदी हुंदके देऊन मोठ्यानं असं रडायला लागलं. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. आय रिट्रीट म्हणजे इथं माघार घेणे या अर्थानं. रिट्रीट मीन्स वॉट, माघार घेणे. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप अँड टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. त्यानंतर मी मात्र त्या पिलाची आई जी आहे ती आई माझी सगळी हालचाल बघत होती. त्याच वेळेस आईला तिच्या पिलाकडे जाता यावं म्हणून मग मी खुराड्याच्या दारातून मागे वळलो. त्या आईला तिच्या पिलाकडे जाता यावं यासाठी मी खुराड्यापासून थोडासा अंतरावरती गेलो. त्यानंतर इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. डिसेंडेड, हिअर द वर्ड डिसेंडेड मीन्स that is given here, descended, this one,
मूड डाऊनवर्ड्स, पुन्हा खालच्या दिशेने झुकणे, खालच्या दिशेने येणे. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप. त्यानंतर त्या पिलाची आई जी आहे ती आई ताबडतोब खाली उतरून खुराड्याजवळ आली आणि पिलाला तिनं आपल्या हातात उचलून घेतलं. Meanwhile, the baby sensed. Immediately, the mother descended on the floor of the coop. ती खाली आलेली आहे and pick up the baby in her arms. आणि तिनं आपल्या आर्ममध्ये म्हणजेच काय आपल्या हातामध्ये तिनं त्या पिलाला उचलून घेतलेलं आहे. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. कडल, द वर्ड कडल मीन्स व्हॉट हिअर, हेल्ड क्लोजली, अगदी घट्ट पकडणे. हर बॉझम, बॉझम म्हणजे छातीला, अगदी छातीला त्यांनी कवटाळलेलं आहे त्या पिलाला. बघा, शी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन. सुरुवातीला त्या मदर लंगूरनं, त्या पिलाच्या आईनं त्या पिलाच्या संपूर्ण शरीराची पाहणी केली. संपूर्ण शरीर अगदी बारकाईनं बघितलं. त्या जखमांची तिनं अगदी बारकाईनं कसून तपासणी केली आणि त्या पिलाला आपल्या मिठीत घेतलं, आपल्या छातीशी कवटाळलं, घट्ट असं कवटाळलं. कडल्ड हिम टाईटली इन हर बॉझम. द बेबी फाउंड अ ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म्स. हिअर द वर्ड सोलॅस. सोलॅस मीन्स कम्फर्ट अँड पीस, दिलासा देणे किंवा समाधान वाटणे या अर्थानं. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म्स. त्यानंतर जेव्हा आईनं आपल्या या पिलाला कवटाळलं, आपल्या छातीसोबत घेतलं, छातीशी घट्ट कवटाळलं, त्याच वेळेस तिच्या मायेच्या मिठीत त्या पिलाला थोडासा दिलासा मिळाला, धीर मिळाला, थोडं समाधान वाटलं. त्यानंतर द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. त्यानंतर त्या काही मिनटं त्याला मांडीवर घेऊन ती आई जी आहे, पिलाची आई, ती तशीच त्या ठिकाणी बसली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. Here the word pondering here that is given. थिंक ओव्हर डीपली, अगदी खूप सखोल असा विचार करणे या अर्थानं पॉन्डरिंग हा शब्द इथे दिलेला आहे. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. काही मिनटं त्या ठिकाणी ती आई जी आहे ती आई तशीच त्या ठिकाणी त्या पिलाला आपल्या मांडीवरती घेऊन बसलेली आहे. त्यानंतर इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम द फर्दर असॉल्ट. असॉल्ट म्हणजे हल्ला. It was given here. Already we have seen the word assault and its meaning. Assault म्हणजेच हल्ला. त्यानंतर बहुधा पुन्हा हल्ला झाला तर पिलाला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करत असावी असं मला जाणवलं. म्हणजे पुन्हा हल्ला होऊ शकतो हे तिनं ओळखलं आणि पुन्हा जर हल्ला झाला तर आपण आपल्या पिलाला कसं वाचवायचं याचाच ती विचार करत असावी असं मला वाटलं. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. त्यानंतर काही क्षणासाठी त्या मदर लंगूरनं माझ्या डोळ्यात डोळे घातले आणि डोळ्यात डोळे घालून बघितलं. द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. अगदी सरळ तिनं तो कटाक्ष टाकला. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. म्हणजे तो जो लुक होता, ते जे बघणं होतं त्या मदर लंगूरचं, ते मी आजसुद्धा विसरू शकत नाही. आजसुद्धा ती नजर जी आहे ती नजर मला आजसुद्धा आठवते. आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. म्हणजे कदाचित आपल्या पिलाचं रक्षण केल्याबद्दल ती अगदी मूकपणे न बोलता कृतज्ञता व्यक्त करणारे तिचे डोळे जे आहेत, ग्रॅटिट्यूड व्यक्त करणारे किंवा आभार व्यक्त करणारे तिचे ते डोळे जे आहेत ते मी आजसुद्धा विसरू शकत नाही. आणि तिच्या डोळ्यातले जे भाव होते ते बघून आय वॉज ओव्हरवेल्म बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. ओव्हरवेल्म म्हणजे भारावून जाणे या अर्थानं. इथं हा वर्ड दिलेला आहे ओव्हरवेल्म, दिस वन म्हणजे भारावून जाणे. आय वॉज ओव्हरवेल्म बाय द इमोशन
आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. तर ती ज्या पद्धतीने ती माझा आभार मानत होती, माझी कृतज्ञता व्यक्त करत होती, हे सगळं बघून मी सुद्धा भारावून गेलो. तिची आभार मानण्याची जी पद्धत होती, ती पद्धत पाहून मला भरून आलं. तिच्या डोळ्यातले भाव हे बघून आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत बघून किंवा माझे आभार मानण्याची पद्धत बघून मला भारावून आलं, माझं मन भरून आलं. त्यानंतर देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. हिअर द वर्ड युनिव्हर्सल that is given here. The word universal means existing everywhere or involving everywhere. सर्वत्र इन्व्हॉल्व होणं या अर्थानं. त्यानंतर द वर्ड स्ट्रिकन मीन्स टू बी हिट हार्ड और सफर, म्हणजे अगदी सफर होणे म्हणजे त्रास होणे या अर्थानं. होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप म्हटलेलं आहे. स्ट्रिकन म्हणजेच काय, हल्ला झालेला या अर्थानं. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप, म्हणजेच माझ्यासमोर आपल्या दुःखी कष्टी या बाळाला, त्या पिलाला अगदी कवेत घेऊन दिलासा देणारी साऱ्या विश्वाची माता इथं बसली होती, असं मला हे जाणवलं. बघा, माझ्यासमोर आपल्या या पिलाला, आपल्या बाळाला अगदी धीर देत, दिलासा देत, आपल्या कवेत घेत, सगळा दिलासा देणारी संपूर्ण विश्वाची, संपूर्ण जगाची आई जी आहे, माता जी आहे, ती इथं बसली होती असं मला वाटलं. देन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेल्ली अँड रीच्ड आउट आर किचन रूफ. देन इन अ फ्लॅश, त्यानंतर थोड्याच वेळात. इन अ फ्लॅश म्हणजे काय, क्षणार्धात. तुम्हाला इथं फ्रेजला विचारतील इन अ फ्लॅश म्हणजेच काय, क्षणार्धात या अर्थानं. शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेल्ली. त्यानंतर क्षणार्धामध्ये काय घडलं बघा, की तिनं आपल्या पिलाला पोटाशी घेतलं आणि आमच्या किचनच्या, स्वयंपाकघराच्या त्या छपरावरून किंवा त्या छतावरती उडी मारली. इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रीच्ड आउट आर किचन रूफ. शी सर्वेड द एरिया फॉर द विसियस मेल लंगूर. विसियस म्हणजेच काय इथं दिलेलं आहे, त्याचं मिनिंग इव्हिल ऑर विकेड, म्हणजे दुष्ट, वाईट. जो वाईट मेल लंगूर होता की ज्यानं त्या पिलावरती हल्ला चढवला होता, तर त्याला विसियस मेल लंगूर असं विशेषण दिलेलं आहे. शी सर्वेड द एरिया फॉर द विसियस मेल लंगूर. त्यानंतर त्या निर्दयी अशा नर वानराचा कानोसा तिने घेतला, त्याला बघितलं, तो आजूबाजूचा परिसर तो निरखला आणि अँड देन लिफ्ट अवे इन द डिरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. आणि त्यानंतर तो आजूबाजूचा परिसर निरखून ज्या बाजूने तो भीषण हल्ला झाला होता त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेला तिनं झेप घेतली. लिफ्ट म्हणजे इथं झेप घेणे या अर्थानं. लिफ्ट, जम्प, झेप घेणे. लिफ्ट अवे इन द डिरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. जो हिंस्र एन्काउंटर झाला होता, त्याच्यावरती जो हल्ला चढवला होता, तर त्याच्याबरोबर, त्या भीषण हल्ल्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला तिनं झेप घेतलेली आहे. त्या दिशेला ती निघून गेलेली आहे आपल्या पिलाला घेऊन. नाव द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरस्पेसीज communications and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. बघा, त्यानंतर नेमकं काय झालं बघा, द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर. त्यानंतर माझा त्या पिलाच्या आईशी, त्यानंतर त्या पिलासोबत जी काही ओझरती मीटिंग झाली होती, ओझरती जी काही भेट झाली होती थोड्या वेळाकरता असलेली, तर त्या ओझरत्या भेटीनं मला खात्री पटली की आय हॅव कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरस्पेसीज कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी, अँड शूड एनी वन स्ट्राईक द राईट कॉर्ड, द रिलेशनशिप हार्म्स इन टू ॲक्शन. तर त्या आई आणि पिलाच्या त्या छोट्याशा भेटीनं मला खात्री पटली की प्राणीमात्र जे आहेत
त्या प्राणीमात्रांचा एकमेकातील संवाद आणि जो परस्पर जो विश्वास आहे ही खरोखर सत्य गोष्ट आहे. ही खरोखर ही खरी गोष्ट आहे हे मला त्यावेळेस जाणवलं. म्हणजे प्राण्यांच्यामध्ये संवाद होतो, कम्युनिकेशन होतं हे मला त्यावेळेस जाणवलं जेव्हा छोटीशी भेट त्या पिलासोबत त्या आईसोबत झाल्यानंतर. ही खरोखर सत्य गोष्ट आहे हे मला जाणवलं. अँड हम्स इनटू ॲक्शन दॅट इज गिवन हिअर. हम्स इनटू ॲक्शन इट मीन्स बिकम्स ॲक्टिव्ह. म्हणजे ॲक्टिव्ह होणे ही मला गोष्ट जाणवली त्याच वेळेस. त्यानंतर द मदर लंगूर शोड मी दॅट food was not the only means of communication between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. तर त्याच वेळेस त्या मला आईनं दाखवून दिलं. म्हणजे एकमेकांच्या मनांच्या तारा ज्या आहेत जर आपण त्या योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर हे जे नातं जे आहे ते नातं अधिक बळकट बनतं, अधिक सुरेल बनतं हे मला त्याच वेळेस जाणवलं. त्या आई वानरी जी होती त्या आई वानरी मला दाखवून दिलं की मनुष्य व प्राणी यामधील संवादाचं साधन फक्त हे फूड असू शकत नाही, हे अन्न नसून त्यांच्यातील नातं वाढवण्यासाठी जो विश्वास लागतो तो विश्वास किंवा कंपॅशन म्हटलं आहे, सहानुभूती, सिंपती आणि सामंजस्य, त्याला म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हटलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टीसारखे इतर अनेकही मार्ग आहेत. बघा काय म्हटलेलं आहे इथं, काही डिफिकल्ट वर्ड सांगतो आहे. त्यामध्ये ट्रस्ट म्हणजे विश्वास, कंपॅशन दॅट इज गिवन हिअर, सिंपती अँड काइंडनेस म्हणजे सहानुभूती किंवा दया दाखवणे, आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे परस्परांना ओळखणं, समजून घेणं, सामंजस्य. तर या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. तर काय सांगायचं आहे बघा की त्या पिलाच्या आईनं मला दाखवून दिलं की माणूस आणि प्राणी यामधलं संवादाचं साधन फक्त हे अन्न असं नाही, तर अन्न नसून तर काय की यांच्यामधलं जे नातं जे आहे ते नातं दृढ होण्यासाठी, वाढण्यासाठी त्यामध्ये काय आवश्यक आहे तर परस्पर विश्वास पाहिजे, त्यानंतर सहानुभूती पाहिजे आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजेच काय सामंजस्य असायला हवं. तर हे अनेक मार्ग आहेत. त्यानंतर लास्ट पॅरामध्ये काय दिलं बघा, 55 years हॅव पास्ड सिन्स दॅट डे. बघा आज या दिवसाला बरोबर इथं 55 वर्षे उलटून गेली आहेत असं म्हणतो. म्हणजे ही घटना जी आहे ती घटना कधी घडलेली आहे, 55 वर्षापूर्वीची ही घटना घडलेली आहे. लक्षात आलं का, म्हणजे 55 वर्षापूर्वी ही घटना घडलेली आहे आणि त्या दिवसाला आज 55 वर्षे उलटून गेलेली आहेत असं हा नॅरेटर म्हणतोय. आय एम नाऊ 70 years old. आता हा जो नॅरेटर जो होता, एकेकाळी मुलगा होता, लहान मुलगा, तो आता 70 वर्षाचा आहे. ही वॉज नाऊ 70 years old. घटना 55 वर्षापूर्वीची आहे आणि आता हा जो नॅरेटर जो आहे, निवेदक जो आहे, तो 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. पण आजसुद्धा असा हा जो अविस्मरणीय क्षण जो आहे, अविस्मरणीय ही जी भेट जी होती त्या भेटीची आठवण मी आजही माझ्या उराशी बाळगून आहे. मी माझ्या उराशी अगदी प्रेमपूर्वक जपली आहे असं इथं या नॅरेटरला म्हटलं आहे. म्हणजे गेली 55 वर्षेसुद्धा होऊन गेलेली आहेत या घटनेला, पण तरीसुद्धा ती घटना जणू आजच घडलेली आहे, आता नुकतीच घडलेली आहे असं मला वाटतं आहे. म्हणजेच काय की ही घटना जी, ती घटना मी अजिबात विसरलेलो नाही. आज मी 70 वर्षाचा आहे पण तरीसुद्धा मला ही घटना आजसुद्धा आठवत आहे. याचा अर्थ असा आहे की मी घटना अजिबात विसरलेलो नाही. आता यामधले जे काही डिफिकल्ट वर्ड्स आहेत ते डिफिकल्ट वर्ड्स आपल्याला बघायचे आहेत वन बाय वन. त्यामध्ये बघा इथं दिलेलं आहेत वर्ड्स काही. ट्रॉमा आफ्टर दॅट डिसेंडेड. हिअर द वर्ड डिसेंडेड, मूव डाऊनवर्ड्स म्हणजे खालच्या दिशेनं झुकणे आपण बघितलेलं आहे. कडल्ड, नेक्स्ट वन कडल्ड म्हणजे हेल्ड क्लोजली, अगदी घट्ट पकडणे या अर्थानं. सोलॅस, कम्फर्ट अँड पीस म्हणजे समाधान समाधान बाळगणे. त्यानंतर खाली काही वर्ड्स दिलेले आहेत. हिअर इट इज पॉन्डर. पॉन्डर मीन्स थिंक ओव्हर डीपली. पॉन्डर म्हणजेच काय, थिंक ओव्हर डीपली, अगदी सखोल विचार करणं या अर्थानं, विचार करत बसणं किंवा चिंतन करणं या अर्थानं. त्यानंतर स्ट्रायकन, टू बी
hit hard or suffer. To be hit hard or suffer. That is called striken here. म्हणजे जोरात हल्ला करणे या अर्थानं किंवा सखोल हल्ला करणं. दॅट इज कॉल्ड स्ट्रायकन हिअर. त्यानंतर युनिव्हर्सल. युनिव्हर्सल मीन्स एक्झिस्टिंग एव्हरीवेअर ऑर इन्व्हॉल्विंग एव्हरीवेअर. म्हणजे त्याला युनिव्हर्सलचं म्हटलेलं आहे. एक्झिस्टिंग एव्हरीवेअर सर्वत्र अस्तित्व असणं किंवा सर्वत्र सर्वत्र एक्झिस्ट होणं किंवा सर्वत्र अस्तित्व दाखवणं, इन्व्हॉल्व होणं या अर्थानं. दॅट इज कॉल्ड युनिव्हर्सल हिअर. त्यानंतर नेक्स्ट जो वर्ड आहे तो विसील. VCS मीन्स वॉट? इव्हिल ऑर विकेड. VCS मीन्स वॉट? इव्हिल ऑर विकेड. म्हणजे दुष्ट, वाईट, निर्दयी या अर्थानं. दॅट इज कॉल्ड VCS. त्यानंतर आफ्टर दॅट harms into action. Harms into action means what? Becomes active. Becomes active. That is called harms into action. Becomes active म्हणजे ॲक्टिव्ह होणं, थोडीशी बळकटी येणं, ताकद येणं या अर्थानं आपण त्याला harms into action असं म्हणतो. लास्ट वर्ड हिअर गिवन दॅट इज कंपॅशन, सिम्पथी अँड काइंडनेस. कंपॅशन म्हणजेच काय? सहानुभूती दाखवणे किंवा दया दाखवणं. दीज आर द डिफिकल्ट मीनिंग वर्ड्स. नाव अलॉंग विथ दिस व्हिडिओ लेक्चर आय एम गोइंग टू गिव यू सम ऑफ द exercise which will be in the PDF format. You have to solve it and send me its feedback. Thank you.